3 वाजता उठलेली माणसं 6 वाजता निघाल्यात. ही जत्रेचा कार्यक्रम आहे. नाद करते यावंच लागतंय. यावंच लागतंय. 2-2 बोकडा आहे ती, 4 कोंबडा आहेत. कोंबडं चाललं खांद्यावर. वरती कुठं फायदा आलो. अय्या महाराज गेले. तर मंडळी, मी आणि माझा भाऊ आता बारामतीच्या दिशेने चाललेलो आहे आणि याचं कारण आहे दौंडच्या दाजीची असलेली यात्रा. ही यात्रा आहे काळेश्वरी आईची, ज्याला आपण काळूबाई म्हणतो, जे कुसुंबी गावामध्ये त्यांचं मंदिर आहे. त्या यात्रेला आपण जाणार आहे. आज भाऊचा बड्डे आहे. यासाठी बारामतीमध्ये गेल्यानंतर भाऊचा आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या वाटचालीचं आपण सर्व काही पाहणार आहोत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर पूना, हॅपी बर्थडे टू यू. दादू सर दादू सर बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. दौंडच्या दाजीचा आदेश होता की सर्वांनी लवकर उठायचे. आम्ही 4:15 वाजता बारामतीमध्ये पोहोचत आहोत. त्यामुळे आम्ही 3 वाजता उठून आंघोळ करायचं ठरवलेलं होतं. यासाठी आम्हाला काका लवकर उठवणार होते आणि आम्ही त्यावेळेस आंघोळ करून उरकून बसायचं असं आमचं ठरलेलं आहे. तर त्यासाठी आता आमचं कुणाल भोसले जे आहेत ते सुरुवातीला आंघोळ करायचे काय म्हणतात बघा. 3 वाजता उठून आंघोळ करून उरकून बसलो तरी काही दाजीचा पत्त्या नव्हता. त्यानंतर आमचे भाऊ काय म्हणतात बघा. परिवारच्या के 60 कोंबडी फ्री. 3 वाजता उठलेली माणसं 6 वाजता निघाल्यात. ही जत्रेचा कार्यक्रम आहे. नाद करते यावंच लागतंय. यावंच लागतंय. 2-2 बोकडा आहे ती, 4 कोंबडा आहेत. कोंबडं चाललं खांद्यावर. वरती कुठं फायदा आलो. ओके. त्यानंतर दाजी आणि त्यांचे पाहुणे रावळे आल्यानंतर आम्ही कुसुंबी गावाच्या दिशेने रवाना झालो. सातारा जिल्ह्यात गेल्यानंतर जे निसर्गरम्य दृश्य आम्हाला पाहायला मिळालं ते अनोखंच होतं. तर भाऊचा बड्डे आम्ही रात्री सेलिब्रेट केलेला होता. कुणालचा बड्डे झाला आणि मस्तपैकी पार्टी केलेली होती. 3 वाजता उठलो आणि आंघोळ केली. पण दाजी काही लवकर आले नाहीत. 4:15 वाजता म्हटले होते पण ते 6 वाजता आले. आणि मला दाजीने काम सोपवलं होतं ते म्हणजे कोंबडे आणायचे. त्यांना 4 कोंबडे पाहिजे होते. तर मी 4 कोंबड्यांची व्यवस्था केलेली होती. पण ते कोंबडे मी पिशवीमध्ये घातले. 2 कोंबडे एका पिशवीत आणि दुसरे 2 कोंबडे एका पिशवीमध्ये टाकले. त्यांना हवा जायसाठी पुरेसा ऑक्सिजन मिळण्यासाठी ठेवलीच जागा. पण नातेपुते या गावामध्ये येईपर्यंत एका कोंबड्याने दम तोडला आणि तिथेच आमचे बरडचे जे कुणाल भोसले आहेत ते त्यांना मी बोलून घेतलं होतं, बाबा की कोंबडं इथं गुदमारलेलं आहे, तू लवकर ये. तर त्यानं लगेच एसटीनं तिथं आला आणि त्याने जे उरलेले 3 कोंबडे आहेत ते हातामध्ये घेऊन गाडीवरती पाठीमागे बसून आम्ही बारामतीत आलेलो होतो आणि तिथं आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलेलं होतं. एक कोंबडा दगावलेलं दुःख होतं. पण कुसुंबी गावामध्ये पोहोचल्यानंतर हे सगळं दुःख हे आम्ही विसरून गेलो. आणि तिथं तर तुम्हाला एकंदरीत कसे वातावरण वाटले? वातावरण एकदम छान आहे मित्रा. या वातावरणात असं वाटतंय की